त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम्. नाव माझं रवींद्र गुंडूराव, कुडाळमध्ये आहे, सिंधुदुर्ग. आमच्या वडिलांपासून आम्ही गणपती करतो इथे. वडिलांचं वय आता आमचं 88-89 साधारणतः 17-18 वर्षाचे असल्यापासून गणपती शाळा आहे. आमच्या लहानपणापासून आम्ही गणपती शाळेत काम करतो. तर सांगायचं असं आहे की आत्ता अगोदरच्या वेळी आम्ही मातीचं काम करायचो. काम करतो हे दत्ता 50-60 वर्षापेक्षा अधिक कालावधी आता आमची गणपती शाळा आहे. अगोदरच्या वेळी आम्ही मातीचे गणपती करायचो. आता सध्या मातीचे गणपती करायला कारागीर मिळत नाहीत, माती मिळत नाही. त्याच्यामुळे सध्या आम्ही हे प्लास्टरचे गणपती करतो. प्लास्टरच्या गणपतीमध्ये सुद्धा आम्ही कास्टिंग स्वतः इथे आमच्या इथे करतो. स्वतः आम्ही प्रोडक्शन करतो आणि पेंटिंग करतो. तर असं आहे साधारण हे गणपतीचं. आणि गणपतीचं काम आमचं हे आता साधारण वर्षभर चालू असतं. म्हणजे जे सीझनला आम्हाला गणपती पाहिजे ते आम्ही वर्षभर काम करून प्रोडक्शन करून इतर सुद्धा शाळांना आम्ही गणपती देत असतो. आणि काय विचार ना तू. तर गणपतीला प्रमुख करून आपल्याकडे इथे कोकणात पाठ देण्याची पद्धत आहे. मुंबईसारख्या ठिकाणी असं नाही आहे. मुंबईसारख्या ठिकाणी शॉप्स असतात, त्या शॉप्समध्ये जाऊन लोक खरेदी करतात. पण कोकणात तशी पद्धत नाही आहे. कोकणात पाठ देण्याची पद्धत आहे. त्यांचा गणपती त्यांच्या पाटावर आपण हे करून देतो, तयार करून देतो. तर पाठ का देतात? कारण आपल्या जुन्या संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांना आपण जसं पाठ पाणी ठेवण्याची पद्धत आहे किंवा आत्ताच्या काळात आपण त्यांना सोफ्यावर बसा म्हणून म्हणतो, खुर्चीवर बसा म्हणून म्हणतो. तर त्याच पद्धतीचं एक ते आदरच आपण हे केलेलं आहे. त्यामुळे देव आमच्या पाटावर बसून येणार म्हणून आपण तो अगोदर पाठ देण्याची पद्धत आहे. नाही आहे की आत्ताच आपण ती बनवली आहे. दुसरी गोष्ट, गणपती नेमका कधीपासून पूजनात आहे ह्याबद्दल पण आपल्याला सांगता येणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी हिंदू धर्मात ज्यावेळी आपण काहीतरी चांगलं काम करतो तिथं गणेश पूजन येतं. आणि त्या गणेश पूजन आपण नारळ स्वरूपात गणेश पूजन करतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण गणेश पूजन करतो. मग ही फक्त भाद्रपद चतुर्थी जी आहे, भाद्रपद चतुर्थीमध्ये पार्थिव गणेश मूर्तीचं पूजन असा उल्लेख आहे. तिचं तू कॅलेंडरमध्ये जर बघितलं तर पार्थिव म्हणजे काय, की जी आपण विसर्जन करणार अशी अशी म्हणून त्याला पार्थिव मूर्ती म्हटली. मातीच्या मूर्तीला पार्थिव मूर्ती असं त्याचा शब्द उल्लेख ऍक्च्युली कॅलेंडरात तसा लिहिलेला आहे. मग ही आपण याच महिन्यात भाद्रपद महिन्यात ही अशी मूर्ती पुजतो, लक्षात. आणि इतर ठिकाणी ज्यावेळी गणेश पूजन होते त्यावेळी आपण नारळ आणि ते पाण्याचा विडा वगैरे ठेवून तसं गणेश पूजन करण्याची पद्धत आहे. तर आता थोडासा एक असा संभ्रम निर्माण झालेला आहे की मातीच्या मूर्ती चांगल्या आणि प्लास्टरच्या मूर्ती वाईट किंवा पर्यावरणाला हानिकारक आहेत, अशा पद्धतीचा थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे. सगळ्यांमध्येच आहे तो, अशा गोष्टी नाही. पण मुळात हिंदूशास्त्राप्रमाणे गणपतीची उंची केवढी असावी हे त्यांनी निश्चित केलेली आहे. हिंदूशास्त्र असं सांगते की गणपतीची उंची ही अंगठ्यापेक्षा मोठी असू नये, अंगठ्यापेक्षा मोठी असू नये. म्हणजे तेवढीच तुम्ही मूर्ती पूजनाची आहे. आता काय झालंय, लोकांची हौस वाढली आहे, ऐपत वाढली आहे. त्याच्यामुळे मुलांचा हट्ट आहे, त्याच्यामुळे मूर्त्या मोठ्या झाल्या, वेगवेगळ्या आकाराच्या झाल्या. याच्यामुळे त्या मूर्त्यांची साईज वाढत गेली. थोडंसं औद्योगिकीकरण त्याच्यात आलेलं आहे, व्यावसायीकरण आलेलं आहे. त्याच्यामुळे मूर्त्यांची साईज वाढत गेलेली आहे, लक्षात. मग अशा वेळी काय होतंय की मूर्ती मातीची असू दे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची असू दे, साईज वाढली याचा अर्थ मटेरियल वाढलं. आणि ते मटेरियल ज्यावेळी वेस्ट पाण्यात जातंय त्यावेळी दोन्हीकडनं पोल्युशन तयार होतं. अंगठ्या एवढी जर माती पाण्यात गेली तर काहीच फरक पडत नाही. पण माझ्या उंची एवढी जर 5 फुटाची माती पाण्यात गेली तर फरक पडणार. म्हणजे तेवढं पाण्याची जागा कमी झाली, ती जी काय पाण्याच्या स्त्रोताची जागा आहे ती भरली गेली. त्याच्यामुळे जलसाठे हे झाले ना.
कमी झाली. मग हा जो आहे परिणाम हा पीओपीला आणि मातीला दोन्हीकडे पर्यावरणाचा दुष्परिणाम आहे. त्याच्यामुळे मातीमुळे काय होतंय, आम्ही एका ठिकाणची कुठली तरी काढून आणतोय ना माती. माती कुठं तरी आम्ही काढून आणणार, आमच्या आजूबाजूला एक 5-10 किलोमीटर मध्ये कुठे आहे म्हणजे तिथं खड्डा तयार करणार आणि जिथं नदीत विसर्जन करतोय तिथं ते भरून टाकणार. आता नदीतले जलासाठी आपल्याला उन्हाळी पावसाळी कायम पाणी देतात ना, तिथं पाणी असेल तर आमची शेती टिकणार. मग ते आम्ही काय केलंय की दरवर्षी गणपती आणून आणून विसर्जन करून त्याच्यात ते भरून टाकले. मग आम्ही उन्हाळ्यात परत पाणी नाही म्हणून ओरडतोय. मग ऍक्च्युली काय होतंय की आपण जे काय घेऊन चाललोय ना पुढे ते सगळं चुकीचं आहे. जर नियमाप्रमाणे किंवा आपल्याला संस्कृतीप्रमाणे जायचं असेल तर ते अंगठ्या एवढी आपल्याला मूर्ती पाहिजे आणि ती जर आपण पुजणार नसू तर मग ते प्लास्टरचं वाईट आणि मातीचं चांगलं. मग माती समजा मी एखाद्याने डंपरवर माती आणली आणि जर तेवढा गणपती विसर्जन केला तर तो चांगला असू शकतो का? दोन्ही वाईट, पर्यावरणाला हानिकारकच आहे ना. म्हणजे कुठच्याही गोष्टीचं अतिप्रमाणात जर त्याचं हे झालं ना तर तो हानिकारक ठरणार. मग ती पीओपी असो किंवा माती. आणि ह्याच्यावर जे आता आपण कलर वापरतोय चांगलं दिसण्यासाठी, हे कलर बऱ्याच वेळा लीड म्हणजे पाऱ्यापासून बनवलेले असतात, चककतात ना ते लक्षात. मग तो पारा आहे तो आपल्याला हानिकारक आहे लक्षात. तर आणि ते गणपतीवर मातीच्या आणि प्लास्टरच्या दोन्हीकडे सारख्याच प्रमाणात वापरले जातात. त्याच्यामुळे दोन्हींचं हे प्रदूषण इज इक्वल होणार आहे. मग शासनाने त्याला पर्याय व्यवस्था केली आहे की तुमची विसर्जनाची जी व्यवस्था आहे ना ही स्वतंत्र करा. सार्वजनिक जलसाठ्यात तुम्ही विसर्जित करू नका. असं संपूर्ण दिल्ली म्हणजे याचे NGT नॅशनल ग्रीन टर्ब्युनल्स राष्ट्रीय हरित लवादाचे डायरेक्शन्स आहेत की तुम्ही कुठेही हे सार्वजनिक जलसाठ्यात विसर्जित करायचं नाहीये. आलं लक्षात. पण आपली लोक आहेत ती काय, आमची परंपरा आहे 100 वर्षांची 200 वर्षांची परंपरा आहे की तिथे आम्ही विसर्जन करतो, ते आता बदलणार नाही. पण तुम्ही तुमचं बाकी बदललात ना सगळं. 200 वर्षापूर्वी गणपती डोक्यावरून नेत होते, अगदी 20 वर्षापूर्वीपर्यंत. आता तुम्ही डोक्यावरून नेता का? मग गाडीवरून न्यायचं आहे म्हणून मोठा नेताय. कारण डोक्यावरून न्यायचा असेल तर तो 10 ते 20 किलो पर्यंत तुम्ही नेणार, कारण माणसाची ताकद आहे तेवढी. आता तुम्ही काय केली, मोठा टेम्पो बघितला, टेम्पोची ताकद 4 टनची आहे, मग तुम्ही 4 टनाचा गणपती आणणार का? आलं लक्षात. तसं नाहीये ना करायचं, त्याला काहीतरी लिमिट्स आहेत आणि त्या मर्यादा आपण पाळत नाही आहोत. त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर झालेला आहे. त्याला फक्त गणपती एकच कारणीभूत आहे अशातली गोष्ट नाहीये. आणि भरपूर काय काय आहे. आणि याकडे ऍक्च्युली लोक काय करतात, दुर्लक्ष करतात आणि फक्त गणपतीला पुढे करतात की गणपतीमुळे असं होतंय. आणि ते व्यावसायिक पोटशूळ आहे, बाकी काय नाहीये. गणपतीमुळे काय झालेलं नाहीये. थोडस व्यावसायिक एकमेकांबद्दलची प्रतिस्पर्धा असते, द्वेष असतो किंवा काय असतं, याच्यातनं ते घडलेलं आहे. ऍक्च्युली कधी सुरू होतं, पहिली मूर्ती आमची जी बनते ती नागपंचमीला आमचे नागोबा पासून सुरुवात होते. नागोबा नंतर येतात हरितालिका नाही, कृष्ण जन्माष्टमीला कृष्ण बनवणे, गायी बनवणे, गोकुळ बनवणे असं ते चालतं. आणि त्याच्यानंतर येते हरितालिका पूजन, जे चतुर्थीच्या आदल्या दिवशी किंवा चतुर्थी दिवशी असते ते. आणि त्याच्यानंतर येतो गणपती. ह्या 4 प्रकारच्या मूर्त्या आम्ही अगोदर बनवतो. त्याच्यानंतर हे संपलं, चतुर्थी संपली की शारदीय नवरात्र उत्सव येतो. त्या नवरात्र उत्सवात सरस्वती पूजन येतं आणि नवदुर्गा पूजन. त्या 2 प्रकारच्या मूर्त्या. आणि कोकणात आपल्याकडे एक आणखीन आमची एक पद्धत आहे की नरकासुराची. नरकासूर जो आपण दिवाळीला बनवतो आणि त्याचं दहन करतो. श्रीकृष्णाने त्याला मारला आणि तो विजयोत्सव झाला आहे. शेवटची आमची वर्षाची जी हे असते मूर्तिकलेतलं प्रेझेंटेशन ते नरकासूर. आणि ते कागदी असतं, मात्र ते मातीचं नसतं. कागदी मुखवटे बनवतो आणि मग ते नरक चतुर्दशी आदल्या दिवशी आपण इकडे जाळतो आणि दुसऱ्या दिवशी पोहे खायचे. इथला आमचा कार्यक्रम वार्षिक संपला कोकणात. हे आपले ऑर्गॅनिक कलर नाहीत. नाही, ऑर्गॅनिक कलर आता मार्केटमध्ये अवेलेबलच नाही. ऑर्गॅनिक म्हणजे काय, पिंजरीपासून, हळदीपासून किंवा जे नॅचरली प्रॉडक्ट, पानं आहेत, फुलं आहेत, त्याच्यापासून बनवलेले जर आपण कलर बनवत असू ना तर ते ऑर्गॅनिक म्हणू शकतो. जेणेकरून ते विसर्जन त्याचं पाण्यात झाल्याच्या नंतर सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही. पण आता ऍक्च्युली ते तसं नाही होत ना. ऑर्गॅनिक आपण सगळं शोधतोय, पण ते कसं मिळणार, कोण त्याच्या. आणि ते अट्रॅक्टिव्ह तेवढं दिसणार नाहीये. लोकांना अट्रॅक्टिव्ह पाहिजे ना.
सगळं आता यांत्रिकीकरण आणि आर्टिफिशियल कृत्रिमता आलेली आहे. इव्हन गणपतीला लाल जास्वंदीची फुलं घालायची आहेत ही पण कृत्रिम आहे. हा आलं लक्षात? हा ती पण चांदीची आता- फुलं वगैरे हा, घालतात. मग चांदीची फुलं घालणार, सोन्याची फुलं घालणार, एवढी कृत्रिमता जर आली आहे तर मग रंगांपासून काय आहे अडचण? आलं लक्षात? पण आता ते कसं आहे, कॉस्टली आहेत. सोन्याची फुलं असेल की मग ते विसर्जन करत नाहीत, पण प्लॅस्टिकची फुलं असतील तर नेऊन नदीत टाकतात. हा प्रॉब्लेम आहे. आलं लक्षात? नेमकं प्रॉब्लेम काय? आता ज्यावेळी लाल फुल आपण हे निर्माल्य म्हणून ज्यावेळी नदीत टाकतो तर ते प्युरिफिकेशनचं काम करते. जे गढूळ पाणी आहे सध्याच्या दिवसात ते प्युरिफिकेशनचं काम करते. पण तुम्ही प्लॅस्टिकची जी फुलं लावली, आरास केली आहे, ती नेऊन नदीत टाकून त्याचा उपयोग काय आहे? हा ते काय हे पोल्युशनला कारणीभूत आहे. हे करू नका असं प्रॉपर गाईडलाईन्स आहे. हो, मातीचे गणपती काढले. हे रबर मोल्ड त्याच्यात आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिस. हा. याच्यासाठी सुद्धा आम्ही मुंबईत ट्रेनिंग घेतलं. मुंबईचे चांगले आर्टिस्ट आणले हा आणि हे थोडंसं अपडेट केलं. म्हणजे वडिलांच्या कारकिर्दीचं काम आणि असं अपडेट केलेलं. वारंवार ते करावं लागतंय. तुम्हाला स्पर्धेत जर टिकायचं असेल तर तुमच्याकडे जे असलेलं स्किल आहे ते अद्ययावत पाहिजे. आणि आता आपल्याकडची मुलं पण चांगलं शिकत आहेत. घालायचं ह्याच्या आतमध्ये आणि मग ती प्रिंट येते व्यवस्थित. ह्याच्या आतमध्ये गणपती एक फास्ट येतात गणपती दिवसाला. वाईट असं काय नाही. आता थोडंसं काय झालं, मातीच्या मूर्तींचा आणि प्लास्टरच्या मूर्तींचा थोडंसं मध्ये हे आहे की चांगल्या मूर्ती कुठची, लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेली आहे. चांगली मूर्त्या सगळ्यात चांगल्या आहेत, वाईट कुठच्या नाहीये. पद्धत कुठची आहे, जे आपण विसर्जन करतोय ना, गणपती ज्यावेळी विसर्जन आपण करतो त्यावेळी विसर्जनाच्या पद्धतीमुळे थोडेसे वादविवाद निर्माण झालेले आहेत. कारण आता आपण जे आर्टिफिशियल डेकोरेटिव्ह मटेरियल जे वापरतोय गणपतीला ते निसर्गाला हानिकारक आहे. हे प्लास्टरसाठी आणि मातीसाठी नियम सारखाच आहे की मातीची मूर्ती आहे म्हणजे हार्मफुल नाहीये आणि प्लास्टरची मूर्ती आहे म्हणजे हार्मफुल आहे. असा थोडासा समाजामध्ये हे झालेलं आहे, गैरसमज निर्माण झालेले आहेत. काही लोकांनी केले ते गैरसमज, गोष्ट नाही. पण मूळ त्याच्यातलं गांभीर्य असं आहे की हिंदू धर्माप्रमाणे जर गणपतीची उंची आणि जर हे विचारशील तर अंगठ्या एवढी गणपतीची साईज पाहिजे. एवढा गणपती पूजनाचा आहे आणि एवढ्या गणपतीचा ज्यावेळी तुम्ही विसर्जन करता त्यावेळी तो नॉन डिटेक्ट म्हणजे त्याचा काय मोठा मॅटर करत नाही. पण ज्यावेळी एवढी मोठी तुम्ही माती विसर्जन करता त्यावेळी तो मॅटर होतो. असे समजा 100 गणपती एका ठिकाणी तुम्ही विसर्जित केले तर नैसर्गिक जे तुमचे जलस्रोत आहेत ते प्रदूषित होणार. हे मातीमुळे सुद्धा होणार आणि प्लास्टरमध्ये सुद्धा होणार, दोन्हीमुळे होणार. त्याच्यामुळे योग्य मूर्ती कुठची हे असं ठरवता येणार नाही. त्याच्यासाठी पद्धत आहे. तर कसं आहे की तुम्ही मातीच्या मूर्तीला जे दत्त जरा एका घे
मग तुम्ही जे आर्टिफिशियल त्याला डेकोरेटिव्ह मटेरियल्स वापरताय ना, ही निसर्गाला नको आहे. हा. लाल फुल जे आहे, गणपतीला आपण लाल फुल नेहमी घालतो. हो. हे लाल फुल घालण्यामागे कारण आहे, शास्त्रीय कारण असं आहे की लाल फुल ज्यावेळी नदीत पडतं किंवा पाण्यात पडतं त्यावेळी ते तुम्हाला शुद्धीकरणाचं काम करते. हा. आलं लक्षात. म्हणत प्रचंड गणपतीला लाल फुल घातले आणि गणपती आम्ही तो लाल फुलाच्या निर्मल्यासहित विसर्जित केला. मग त्यावेळी जे प्रदूषण म्हणजे गढूळ पाणी जे डोंगरात वाहून आलेलं आहे ते शुद्ध करण्याचं काम ते लाल फुल करणार. पण आता आम्ही काय केलंय माहितीये, लाल फुलांचा हार आर्टिफिशियल आणून घातलाय आणि तो नेऊन विसर्जित केलाय. मग तो ते काय होतंय, तो फुल हे होणार नाही ना, डिझॉल्व्ह होणार नाही. प्रॉब्लेम हा आहे. ह्याला आपण इथं डायमंड लावतोय. हे जे आता रंगरंगोटीचं आपण गणपती चांगला दिसला पाहिजे म्हणून करतोय ना, मग हे डायमंड डिझॉल्व्ह होणार नाही. मग हे मातीला आणि प्लास्टरला नियम सारखाच आहे. मग गणपती कुठचा चांगला असा ठरवता येणार नाही. जर तो तुम्ही घरी बनवला असेल, हळद आणि पिंजरी पासून रंगवला असेल आणि घरातल्या घरात जर तो विसर्जन केला तर ती उत्तम मूर्ती ठरू शकते. आलं लक्षात. तुम्ही सार्वजनिक जलसाठ्यात ज्यावेळी नदी असेल, तुमची विहीर असेल किंवा तुमचे पाण्याचे हे असेल, मांड असतात किंवा साने असतात, तिथे जाऊन तुम्ही पोचवलात की हा प्रॉब्लेम येणारच आहे. कारण आता लोकांच्या गणपतींची साईज वाढली. अगोदर डोकीन न्यायच्या मूर्ती होत्या. डोकीवरनं आपण किती किलो नेऊ शकतो सामान? 15 किलो, 10 किलो, 20 किलो. हा डोकीवर घेऊ शकत नाही कारण हे सामान 70-80 किलो झालं. हे सुद्धा मी ना शिकलोय ना, साधारण 4थी पासून करतो मी काम. म्हणजे त्यावेळी बाबांनी मला नुसती डोकी दिली होती आणि याच्या प्रॅक्टिकली हात तयार होऊन करा. अगोदर आम्ही ऑइल पेंट मध्ये काम करायचो. आता आम्ही ह्या वॉटर कलर मध्ये काम करतो. मागची 7-8 वर्ष झाली वॉटर कलर मध्ये काम करतो. आणि हे सरावाने येतं, असं अचानक हे नाही. तू मगाशी म्हणाली नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवादूचान् अवशिष्याम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात्. नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् ऋतं वच्मि सत्यं